तुमचं आयुष्य थांबल्यासारखं वाटतंय का? खूप विचार करता पण डिसिजन घेताच येत नाही. कन्फ्युजन इतकं आहे की सुरुवातच होत नाही. जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आज आपण कन्फ्युजनमधून बाहेर कसं यायचं ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. नमस्कार, मी सोनाली बोरावके, असिस्टंट प्रोफेसर आणि डिजिटल मेंटॉर. हा चॅनल आहे लर्न अँड ग्रो विथ सोनाली बोरावके. इथे आपण करिअर, कॉन्फिडन्स आणि पर्सनल ग्रोथबद्दल मराठीमध्ये मनमोकळेपणाने आज बोलणार आहोत. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या. कन्फ्युजन हा विकनेस नाही. कन्फ्युजन येतो कारण आपल्याकडे खूप ऑप्शन असतात. लोक काय म्हणतील याची भीती असते, रॉंग डिसिजन होईल का याची भीती असते, सेल्फ कॉन्फिडन्स आपल्याला कारण कमी असतो. आज आपण स्टुडंट असोत, हाऊसवाईफ असोत, जॉब सिकर असोत, सगळेच या फेजमधून जातात. कन्फ्युजनमध्ये अडकलेले 3 मोठे चुका करतात. तर त्या चुका कोणत्या आपण पाहूया. चूक नंबर 1, सगळ्यांचं ऐकणं. आई म्हणते हे कर, मित्र म्हणतो ते कर, यूट्यूब काहीतरी वेगळंच बोलतो, आणि रिझल्ट काय? आवाज जास्त येतो पण क्लॅरिटी काहीच नाही. चूक नंबर 2, परफेक्ट मोमेंटची वाट पाहणं. थोडं अजून विचार करू, हा विचार खूप आयुष्य आपलं मागं टाकतो. चूक नंबर 3, स्वतःवर विश्वासच नसणे. आपणच स्वतःला अंडर एस्टिमेट करतो. म्हणजे काय? आपण स्वतःला खूप कमी समजतो. कन्फ्युजनमधून बाहेर पडण्यासाठी मी तुम्हाला 4 स्टेप्स सांगते. स्टेप नंबर 1, तुम्ही ज्या स्टेजमध्ये आहात ती स्टेज ॲक्सेप्ट करा. मी कन्फ्यूज आहे ना हे मान्य करा. कन्फ्युजन ॲक्सेप्ट केल्याशिवाय क्लॅरिटी येत नाही. एकच प्रश्न स्वतःला विचारा, मी हे का करायचं? पैशासाठी का ग्रोथसाठी का माझ्या सॅटिस्फॅक्शनसाठी? दुसरं, आपण जे करतो त्यावरती स्मॉल ॲक्शन घ्या. म्हणजे आपलं पूर्ण आयुष्य आपण ठरवू नका, एकच पाऊल ठरवा. आणि मेन म्हणजे कंपॅरिझन थांबवा. 99% लोक हे काय करतात, आपलं आयुष्य दुसऱ्याशी कम्पेअर करतात. हे बघा, प्रत्येकाची टाईमलाईन ही वेगळी असते. सो प्लीज कंपॅरिझन थांबवा. तुमचा प्रवास हा तुमचाच आहे. सो जोपर्यंत तुम्ही कंपॅरिझन थांबवत नाहीत ना, तोपर्यंत ग्रोथ होत नाही. कन्फ्युजनमध्ये अडकलेलं आयुष्य बदलायला मोठा डिसिजन लागत नाही. फक्त एक छोटा डिसिजन, मी आज काहीतरी सुरू करणार. हे बघा, आज नाही तर कधी,